असं का निर्णय घेताय? त्यांचं काम चांगलं आहे. नाही आपल्याला ह्यांना नाही द्यायचं, आपल्याला ह्यांनाच द्यायचंय. दादा ही वेळ जर आम्ही आमच्या कानाने ऐकत असेल बाप लेख, तर माझ्या बापाने डोळे झाकलेले टपकीने पाणी पडलं. ही लिट्टा आमची, माझ्या बापाच्या अश्रूची किंमत तिथं मला लक्षात आली, म्हणून मी आज इथं रिस्क घेऊन तुमच्या पुढे आज इथं प्रवेश केलेला आहे. काय चुकलं? काय चुकलं? माझा एकच प्रश्न आहे सगळ्यांना, समाज बांधवांना विचारायचंय, माझं काय चुकलं? का परिस्थिती नाही ही माझी चूक आहे असं आहे का? अहो मी म्हणतोय ना खर्चाची तयारी. अरे जाहीर सांगतो, माझ्या वडिलांचा व्यवसाय थोडा तोट्यात गेला असेल. माझा सासरा खंबीर उभा होता अभिजित तांबेलीसाठी, सासरा म्हणून उतरलं होतं दादा. आणि ही गोष्ट सांगून आलो मी त्यांना सुद्धा. रस्त्यावर चालायला लागलं ना की मार्ग आपोआप मिळतात. हे मला कुठेतरी शिकवण आहे, म्हणून मी रस्त्यावर चालत राहतो. अडचणी सुटत राहतात. ज्यावेळेस आमच्या नेतृत्वाकडून समजतंय दादा, त्यावेळेस एकच मनात आलं की आता निष्ठेच्या पाण्याला वास आलाय आणि त्या वास आपल्याला थांबवण्यासाठी बांध फोडावा लागेल. म्हणून आज मी बांध फोडलेला, माझ्या वडिलांनी पण बांध फोडलेला, आणि ते पाणी आता कुठेतरी नितळायला लागेल. विश्वास टाकलाय आता, कुणावर तरी टाकावं लागतो समाजात पुढे जात असताना. मग आमचे प्रवीण भाई आहेत, निर्णय घेताना तरी तसा विचार करताना मग भैयानवरच विश्वास टाकला, गारटकर दादांवर टाकला. जिल्ह्याचे नेते आमचे राहुल दादा कुल, त्यांच्यावर टाकला आणि आज हा निर्णय घेतला. त्यानंतर मी संध्याकाळी 4 वाजता भेटलो आणि पाया पडून एकच प्रश्न विचारला, माझं काय चुकलं? माझी ही वेळ का? उद्यापासून माझ्या खऱ्या करिअरच्या टर्निंग पॉइंटची लढाई आहे. भैया तुझ्यासाठी हंचा फोन आला होता, बरोबर आहे. त्यांनी सांगितलं होतं हे येऊन गेले, पण आम्ही तिथंच होतो. मी म्हणलं प्रामाणिक सांगतो बापले का आम्ही तिथंच शेजारी होतो आणि आम्ही ऐकलंय सगळं. असं का? उत्तर नाही दिलं. त्या साक्षीला तरंगवाडी गोखळीचे 2 जण व्यक्ती आहेत, ते पण तिथं साक्षीला होते. मला नाव नाही घ्यायचं बिचारांचं, त्यांचं काय चुकतंय? त्यांनाही कळतंय खरं काय खोटं काय. ती बी डोळ्यात पाणी येत रडतच बाहेर आली. ते माझ्या खूप प्रेम करतायत. आणि शेवटी मी तेवढ्यात मला कुणाला तरी बाबा फोन उचलत नव्हतो, आपलं फॉर्म भरत नव्हतं, हे मी सांगतो तुम्हाला. अपक्ष जे पडला माझा, त्या संध्याकाळी जर एवढी खात्री पटली असेल तर वडील म्हणले विषय सोडून दे, आता आपल्याला काय संधी नाहीये आणि उभं नाही राहायचं. तेवढ्यात मला कौटुंबिक अजून एक फोन आला. त्या 2 व्यक्तींपुढे तरंगवाडी गोखळीच्या पुढे फोनवर त्यांना बोललं गेलं, तेव्हा हा मुलगा खूप चांगला आहे, व्यक्ती खूप चांगली, स्टँडिंग आहे, कष्ट घेतायत, हे करतायत, असं का करताय? नाही ती बघतो मी, माझं काही नाही. स्वभाव तर सगळ्यांनाच माहिती आहे. काय चुकलं? आज बोलणं सुद्धा ही रिस्क आहे, तरी मी व्यथा मांडतोय. कारण भीती आहे सगळ्यांना, मला सुद्धा भीती आहे, पण बोलल्याशिवाय समाजाला मांडल्याशिवाय कळणार नाही. एक मन आहे, बाळाला भूक लागली ना तर
रडल्याशिवाय सुद्धा आईला कळत नाही बाळाला भूक लागली तिला दूध पाजायचंय. मग मी आज रडल्याशिवाय कळणार नाही समाजाला खरी परिस्थिती तालुक्याची काय आहे. पाया पडलो आणि आलो बाहेर निघून.